मागील 2-3 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये एक घटना घडली। या देशाचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश माननीय गवई साहेब यांच्यावर एका माथेफिरू वकिलांनी बूट भिरकावला आणि या देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर असणाऱ्या माणसावर हे लोक बूट भिरकवतात। त्यांना साध्य काय करायचं आहे? आणि म्हणल्याच्या नंतर तो माणूस म्हणतो की सनातन्यांचा अपमान कराल तर आम्ही तुमचं काही खरं ठेवणार नाही। ही किती जातीयवादी मानसिकता या लोकांची आहे, यांना साध्य काय करायचं आहे? या देशाला हा पडलेला खूप मोठा प्रश्न आहे। आणि सांगताना जर हीच घटना एखाद्या अल्पसंख्याक जमातीतून, जातीतून, धर्मातून आलेल्या माणसांनी केली असती तर याचे किती वाईट पडसाद या देशामध्ये उमटले असते, या लोकांनी किती मोठ्या प्रमाणावर आगपाकड केली असती, हे मी नव्याने काही सांगायला नको। तुम्हाला सांगायचं काय, तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे या समाजाला, या देशाला, की मागासवर्गीय समाजामधून येणारा या जगामध्ये, या भारतामधला सर्व उच्चस्त न्यायिक पदावर असणाऱ्या माणसावरही आम्ही हल्ला करू शकतो। तुमची ऐपत या देशामध्ये काही नाही, हेच या सनातन्यांना सांगायचं आहे। देशाच्या राष्ट्रपतीबद्दलही तुम्ही देशाच्या राष्ट्रपतीचाही अपमान करायला तुम्ही मागे पुढे पाहत नाही। आणि हे मूक आणि बहिर देशाचं सरकार याच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही। हे किती वाईट मानसिकतेचं सरकार आहे। कुठल्याही गृहमंत्र्याने कुठल्याही पद्धतीचा याच्याबद्दल उच्चार केला नाही। देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्याबद्दल कुठला उच्चार, कुठले स्टेटमेंट त्यांचं दिलेलं नाही की वाईट घटना घडली म्हणून। आणि सरकारमधल्या कुठल्याही प्रतिनिधीनं या घटनेचा निषेध केला नाही। त्या सरकारचा आम्ही निषेध करतो। आणि जेव्हापर्यंत संविधान आहे आणि संविधान राहणार, जर संविधानाच्या विरोधात जर कोणी गेले तर आम्ही त्याला सोडणार नाही। पूर्ण भारत देश हा एक होईल आणि एक राहील। जय संविधान। आणि या पद्धतीनं जर कुठल्याही मागासवर्गीय असो, कुठल्याही उच्चस्त पदावर असलेल्या आमच्या भारताच्या लोकांवर, सनातनी असो वा कुठल्याही लोक असो, हे हल्ला करतील तर आम्ही आमच्या लोकांच्या पाठीमागे नेहमी आहोत, आम्ही राहणार आहोत, कारण आम्ही संविधान मानणारे लोक आहोत। जय संविधान।